आणि या स्पर्धेचे आयोजक आमचे संतोष दादा यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच इथे द्यायचे आहे. चला स्ट्राइक एंड वरती सुमित आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कुमार. तर गोलंदाजी ट्रॅक वरती अमर भोईर, अमोल भोईर. मॅच ऑन होती. अगदी आपण पाहू शकाल पहिला चेंडू तुमचा 2:23 पहिला चेंडू लँड झालाय आणि पहिलाच बॉल बेकार. यस पाठचा मुंजा निघाला ह्यो. आता काय सांगायचंय, ह्यावेळेस चेंडू सीमा बाहेर जात असताना चौकार पाहायला मिळाला. 2:23 पहिला चेंडू टाकला गेलाय. प्रति षटकामागे 5 मिनिटाचा अवधी राहणार आहे. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 शतरक्षक 30 सर्कल मध्ये घेतले जातील याची मात्र दक्षता नोंद घ्यायची. गोलंदाज पुन्हा एकदा अमोल तयार. स्ट्राइक एंड वरती फलंदाज. येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील. आंधळी शॉट. देखताय जिलेबी और मागताय भजिया. काय सांगायचं आहे बघा. चौ जाऊन चौ तावरला आणि मग तलवारी फिरीत सुटला. नशीब बाबा काय सांगायचं आहे. कसा तरी आला तो किपर जरा बेडाक चापायला लागला म्हणून तर तुला भेटला. डाकू नाही तर उपाशी पोटी मारायची बारी. इथे मात्र बॅटकटचा स्वरूपात 4 धावा येतील. संघाचा धावफलक मात्र 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. लागोपाठचे 2 चेंडू इथे मात्र सीमा बाहेर जात असताना पाहायला मिळाला. येणारा बॉल यावेळेस समोरच्या दिशेला बेकार खुरप्या शॉट. शिट्ट्या मारू नका. शिट्ट्या मारल्या मोकार मुंजे निघता. काय सांगायचं आहे. नाही शिट्ट्या पुकाट आहात पण शिट्ट्या मारला का आता कसा 12 नंतर मग भूता निघता. असं आहे का. मग काय मग काहीच निघायचं. इथे मात्र हा षटकार आला आणि संघाचा धावफलक मात्र आता पुढे जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवर. कमालीचा धावफलक आपण पाहिला. एक कमालीचा धावफलक उभा होताना पाहायला मिळालाय. 14 धावा. अजूनही जर पाहिला तर निश्चित पहिल्या षटकातली काही चेंडूचा खेळ शिल्लक. गंडिया बॉल, भोंदिया बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये यावेळेस निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये टाकला जातोय अमोलच्या माध्यमातून. हा 4था चेंडू कुठेतरी जर पाहिला कमबॅक करणारा चेंडू अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळाला. सुनील जोशी ज्यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम साठी इथे मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा हलक्या हाताने दाबून कुथून मारला पण तेवढं फिल्डर आडवा आला. तेवढं कार्यक्रम केला. खावा पका मीठ गडी व्हाव नीट ठण ठण. इथे एकच धाव आणि एका धावेच्या मदतीने 15 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक आहे. गोलंदाज तयार होईल. अमोल गोलंदाजी मार्क होती तर स्ट्राइक एंड होती. यावेळेस मात्र खालच्या आळेचा गडी वरच्या आळेला कुमार. यावेळेस दाखल आता पाहावं लागेल कुमार कशा प्रकारची कामगिरी करणार. यावेळेस हो इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न परंतु जमलं नाही. एक धाव मात्र वेगानं कंप्लीट होईल. बघता बघता षटक मात्र इथे समाप्त झालं. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि संघाची टोटल धावफलकावरती 16 धावा. जरूर तुमच्याकडे टाइम सो तुमच्या षटकाचा काउंट केला गेला यात मात्र शंका नाही. जेव्हा तुमचा तो टाइम कंप्लीट होईल तेव्हाच तो टाइम तुम्हाला 15 मिनिटाचा सांगितला जाईल कारण की 2:23 पहिला चेंडू तुमचा ट्रॅव्हल झालाय. सुनील जोशी ज्यांच्या माध्यमातून चौकारासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. षटकारासाठी 200, चौकारासाठी 200. आता मात्र एटीएम ऑन झालाय. फलंदाजासाठी सुवर्ण संधी आहे आणि त्या संधीचा लाभ घेतला जाईल का टीम कोल्हारी टीमच्या फलंदाजासाठी. स्वप्नील भोईर गोलंदाजी ट्रॅक मध्ये सिंगल काढी डबल इंजिन. स्वप्नील भोईर तयार. येणारा षटक येणारा चेंडू. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू होता गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला. एक धाव तर वेगाने कंप्लीट झाली आणि इथे मात्र एकच धाव. या एका धावेच्या मदतीने आता मात्र संघाची टोटल धावफलकावरती 17 धावा. टीम
गावदेवी कोल्हारे टीमच्या धावफलकावरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र डावकुरा हाताचा फलंदाज म्हणजे खऱ्या अर्थाने एक भयानक विस्फोटक खेळी आज पाहायला मिळेल का? पहिल्या षटकामध्ये झाली, या षटकामध्ये त्या प्रकारची गोलंदाजी होणार का ते पाहावं लागेल. स्वप्नील तयार पुन्हा एकदा गोलंदाजी स्ट्राइक वरती. तर स्ट्राइक एंड वरती आपण सुमित फटका इथे फसला गेलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. ओहो बेकार, बोतला फाडला. खेळाडू कक्षामध्ये शांतता राखा जरूर. खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा वर्षाव आपण जरूर करू शकाल. कुठली कॉलिंग करू शकत नाहीये याची नोंद घ्या. इथे मात्र सेल जमीनला दान झाला आणि बघता बघता जीवदान मिळालं. आता मात्र धावफलक 18 या धावसंख्येवर गावदेवी कोल्हारे टीमच्या धावफलकावरती पाहावं लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र बॅट वरती आला नव्हता. यावेळेस पुन्हा एकदा मैदानाला घासत पुसत हा चेंडू सीमाच्या बाहेर जात असताना, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आला गेलाय. चेंडूला स्टॉप केलं गेलं आणि इथे देखील एकच धाव. जे कमबॅक हवं होतं मालेगाव टीम साठी ते कमबॅक या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं, कारण की मोठा फटका अजूनही आला नाही. 3 चेंडूवरती 3 धावा. यावेळेस मात्र स्ट्राइक एंड होते पुन्हा एकदा सुमित, ज्याला मात्र आपण पाहतोय सुमित कशा प्रकारची कामगिरी करणार या मॅच मध्ये. गोलंदाज स्वप्नील की फलंदाज सुमित. हलक्या हाताने दाबून मारलाय, कुतून मारलाय, फिल्डर आलाय. याच भयानक कामगिरी आणि बघता बघता इथे देखील सिंगल. अगदी जर पाहिलं अचूक टप्प्यावरती, अचूक लेंथ वरती गोलंदाजी इथे केली जाते. अजून जर पाहिला तर 2 चेंडूचा खेळ उर्वरित शिल्लक आहे. 4 चेंडूवरती अवघ्या 4च धावा खर्च झाल्यात. मोठाले फटके मात्र आले नाहीत. या 2 चेंडूवरती अजून किती धावा येणार ते मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील. पहिल्या षटकामध्ये कमालीची बॅटिंग राहिली होती गावदेवी कोल्हारे टीमच्या, परंतु या षटकामध्ये त्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळाली नाही. कारण की इथे स्वप्नील गोलंदाजी करत आहे. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटवरती चेंडू आला नाहीये. धावाची संधी आणि इथे मात्र जरूर कुठल्याही प्रकारचं नुकसान नाहीये. लेग बायच्या स्वरूपात इथे एक सिंगल कंप्लीट होईल आणि या सिंगलच्या साह्याने आता मात्र संघाची टोटल पुढे जात असताना पाहायला मिळेल. 21 धावा. आता मात्र शेवटचा बॉल जो या षटकामध्ये शिल्लक आहे. शेवटच्या बॉल वरती अजून किती धावा धावफलकावरती जोडल्या जातील ते पाहणं फार महत्त्वाचं राहील. चला जास्तचा वेळ खर्च करू नका, कारण की प्रत्येक टीमला वेळेचं बंधन आहे. त्या वेळेच्या बंधनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने सामना कंटिन्यू चालू ठेवायचा आहे. गोलंदाज स्वप्नील तयार होतो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. स्लोवर गतीचा चेंडू, इथे मात्र बेकार झाडू शॉट. ओहो कतुरीना मुतारे, हा शॉट मात्र इथे बुतारे अर्थात झाडू शॉट. धावा मिळतील 4. षटक क्रमांक 2. 2 षटकांचा खेळ समाप्त. संघाची टोटल 25 धावा गावदेवी कोल्हारे टीमच्या. चला तिसरा गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्क वरती यायचा आहे आणि मिड इनिंग मध्ये टॉस आपण करणार आहोत. एका साइडने टीम उमरोली आणि त्यांच्या विरुद्ध लिटिल स्टार धारोळ, या 2 टीमच्या दरम्यान मिड इनिंग मध्ये आपण टॉस करणार आहोत. त्यामुळे मिड इनिंग मध्ये दोन्ही टीमच्या कर्णधाराने टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करा. यावेळेस आपण पाहू शकाल राजेंद्र भोईर यावेळेस गोलंदाजी ट्रॅक वरती जाडा जुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत गोलंदाज. षटक क्रमांक 3 अंतिमचा निर्णायक षटक राहील टार्गेट साठी. किती धावा या षटकामध्ये टार्गेट म्हणून गावदेवी कोल्हारे टीम धावफलकावरती जोडेल, कारण की सलामीची जोडी ज्या उद्दिष्टाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली ती जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारची कामगिरी करत असताना पाहायला मिळाली. राजेंद्र तयार, तर स्ट्राइक एंड वरती आपण कुमारला पाहू शकाल आणि इथे पहिलाच बॉल राजेंद्र भोईर. कुमार इथे मात्र फेकून देतो आउट ऑफ पार. आहे तर कुमारच्या बॅटमध्ये दूरसूर लांबच लांब षटकार. चला 200 रुपयांचं काका पारितोषिक जमा करा, कारण की खूप वेळा असं होतंय बक्षीस दाते बक्षीस लावतायत आणि त्यानंतर जरूर या जरूर एक षटकार आला कुमारच्या माध्यमातून. षटकाराच्या मदतीने आता मात्र 31 धावा. यावेळेस अलाउंड द कार्पेट पद्धतीने खेचून मारलाय पुन्हा एकदा चुकी झाली
आणि इथे आला हा चौकार आणि या चौकारासाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक. जरूर 500 रुपयांचं पारितोषिक जमा झालंय म्हणजे आता त्यातले 100 रुपये शिल्लक राहिलेत. 400 तर कुमारनं मिळवलेत. आता धावा दाफुलकावरती आहेत 35. पाहावं लागेल 35 धावा दाफुलकावरती. तिसरं षटक चालू आहे. येणारा चेंडू पुन्हा एकदा राजेंद्र भोईर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आलाय बॉल खाली डाऊन द ग्राउंड. विकेटचं पतन. ओ यू टी गॉन. विकेट कुमार बॅक टू द डगआउट. असं मनोज मैदानाच्या आतमध्ये यावेळेस दाखल होतोय. आणि कुमारने 400 मिळवलेत. 200 अजून आमच्याकडे जमा आहेत. एक षटकार किंवा एक चौकार आला तरी ते पारितोषिक दिलं जाईल. सुनीलजी जोशी ज्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. अजूनही 3 चेंडू आहेत. 3 चेंडू मध्ये एक चौकार किंवा एक षटकार आला तर ते पारितोषिक जरूर मिळेल. कुणाला मिळेल ते मात्र पाहणं फार महत्त्वाचं राहील. कुठला खेळाडू. कुमारने तर 400 आपल्या नावावरती केले गेलेत. मनोज यावेळेस स्ट्राइक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक बॉल खाली. भावेश उर्फ आप्पा. भावेश उर्फ आप्पा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल. उर्वरित डावामधील 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गावदेवी कोल्हारे टीम पहिल्या 2 षटकामध्ये चांगली बॅटिंग परंतु या षटकामध्ये कुठेतरी त्या धावा वाचवल्या जात आहेत. परंतु अजूनही पाहावं लागेल. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. भावेश स्ट्राइक एंड वरती तयार. गोलंदाज राजेंद्र भोईर. हॅट्रिक ऑन होती. हॅट्रिक ऑन होती परंतु हॅट्रिकचा फायदा घेता आला नाहीये. इथे एक सिंगल मात्र आली आणि एका सिंगलच्या साह्यानं 36 धावा. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. 200 रुपयांचं पारितोषिक देखील आमच्याकडे जमा आहे. ते मिळवणार का. आणि या चेंडूवरती जर चौका किंवा षटकार काही येत असेल तरी 500 रुपयांचं पारितोषिक सुनील जोशी यांच्या माध्यमातून दिलं जाईल. षटकार किंवा चौकार या दोन्हीपैकी काही आलं तरी 500 रुपयांचं पारितोषिक राहणार आहे. पाहावं लागेल. आणि इथे पारितोषिक लावलं होतं परंतु हवा तसा चेंडू बॅट वरती आला नाही. एक सिंगल तरी ते घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी मात्र इथे फलंदाज बाद. काका आपले 500 तर वाचले आणि हे 200 देखील आता वाचलेले आहेत सध्या. चला टॉस आपण इथे करणार आहोत. एका साइडनं टीम उमरोली टीमचे कर्णधार आणि एका साइडनं लिटिल स्टार धारोळ टीमचे कर्णधार. जरूर आता ते 200 रुपये शिल्लक राहिले होते ते विकेट साठी दिले जातील. टॉस आपण इथे करणार आहोत. उमरोली टीमचे कर्णधार उपस्थित झालेत का. या टीम उमरोली टीमचे कर्णधार लिटिल स्टार धारोळ टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. पुढचा सामना जरूर आपण एक मोठी लढत अंबरनाथ तालुक्यामधील एक दिग्गज संघ तर त्यांच्या विरोधात कर्जत तालुक्यातील एक दिग्गज संघ अर्थात उमरोली विपक्षीय धारोळ या 2 टीमच्या दरम्यान. चला उमरोली टीमचे कर्णधार टॉस साठी लगेच या मित्रा. 38 धावा बनवायचे आहेत विजयासाठी. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस त्यामुळे तुम्हाला त्या 38 धावा बनवाव्याच लागतील याची नोंद घ्यायची. चला क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या.
उमरोली टीमने टॉस जिंकलाय आणि प्रथम क्षेत्ररक्षण बॅटिंग साठी लिटिल स्टार धारोड टीमला इन्व्हाइट केले गेले. सुनीलजी जोशी यांच्या माध्यमातून गावदेवी कोलारे टीमच्या गोलंदाज साठी विकेट साठी 200 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. चेंडू द्या. हो जमा आहेत घाबरू नका. नसले जमा तर बक्षीस लावल्यानंतर आम्ही 3 वेळा नाही 10 वेळा सांगत असतो, परंतु त्या बक्षीस दात्याला बोलवतच असतो. कारण माझ्या बोकांडे असा बराच वेळा कार्यक्रम झालेला आहे. बक्षीस लावणार पळतो आणि मग कॉमेंट्रीवाला सापडतो. परंतु आता आमच्याकडे पारितोषिक जमा आहे. ते कुमारने 2 एक चौकार एक षटकारासाठी 400 मिळवले. त्यांना 200 रुपये जमा आहेत. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. चला सलामीची जोडी पाठवा लगेच. आणि तुमचा पहिला चेंडू टाकल्यानंतर टाइम सांगितला जाईल तुम्हाला. त्यानुसार तुमचे टाइम काउंट केले जातील. बॅटिंग करणारी टीम 30 सेकंदाच्या आतमध्ये तुमचा फलंदाज खेळपट्टीवर दाखल होऊन अनिवार्य राहील. याची बॅटिंग करणाऱ्या टीमने देखील नोंद घ्यायची. 38 धाब्यांचं लक्ष्य गाठण्यासाठी सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या. राजन भोईर आणि अमोल भोईर ही 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये मालेगाव संघाच्या माध्यमातून दाखल होत आहेत. स्ट्राइक एंड वरती अमोल तर नॉन स्ट्राइक एंड वरती राजन. 38 धाब्यांचं लक्ष्य. मॅच ऑन होती. चला सुमित पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. आणि खऱ्या अर्थाने सुमित साठी हे 200 रुपयाचं पारितोषिक. काका आपलं पारितोषिक ओके झालेलं आहे. 2 एक षटकार एक चौकार एक विकेट 600 पॅक. आता कव्हर करायचे असेल तर बघा. इथे मात्र पहिल्याच बॉल वरती विकेट. घेऊ नको छोकऱ्या, राहू दे, घाबरू नको. आईजी जीवा बायजी उड्या मारू नको. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. 12व्या खेळूचा पैशावर लक्ष नसावा, खेळाडूंच्या नावावरती लक्ष असावा. नाही तर याला काय 5,000 रुपये आणून द्या सुट्ट्या. जाऊ दे तिकडे कोपच्यात. जरूर जाऊया. इथे मात्र राजेंद्र भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. इथे मात्र आपण पाहू शकाल सुमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पहिला चेंडू राजेंद्र साठी, परंतु इथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक मात्र आतल्या आत सुकडेन मुकडे. यस एकंदरीत आपण पाहू शकाल कुठल्याही प्रकारची धाव नाही. हा चेंडू देखील इथे डॉट. एक अफलातून गोलंदाजी या 2 चेंडूवरती सुमितची राहिली आहे. मालेगाव टीमला विजय संपादन करायचा असेल तर कशाही प्रकारे मोठाले फटके खेळणं फार महत्वाचं राहील. हलक्या हाताने पुन्हा एकदा समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. इथे धावाची संधी होती, परंतु इथे मात्र जरूर एक धाव वेगानं कंप्लीट केले. संघाचा श्रीगणेशा ओपन होताना पाहायला मिळालं. संघाचं खातं इथे ओपन झालं गेलं. एक धाव धावफलकावरती आहे. 38चा पाठलाग करायचं, त्यामधली एक धाव धावफलकावरती, म्हणजे अजूनही 37 धाव्यांचं लक्ष्य आहे मालेगाव संघासमोर. पहिल्या चेंडूवरती विकेट आली, त्यानंतर डॉट बॉल आला. चला तुमचा टाइम काउंट केला याची नोंद घ्या. 8 सेकंदाच्या आतमध्ये देखील तो पंच तुमच्याकडे 8 सेकंदाच्या आतमध्ये आला तरच लाईव्ह वाला तो करत असतो. अन्यथा तो जर सुटला तर तो घेणं पुन्हा युट्यूबला जाऊन लाईव्ह पाहावं लागतं. याची नोंद घ्या.
अरे हो ना बाबा, शांताबाई लागला ना कामाला. आयलं म्हणजे जसं काय तुम्ही नवरं झाला आणि आम्ही बायका झालो, तुम्ही सांगावा आणि आम्ही ऐकावा. कठीण काम आहे रे तुमचं. पण सर रोहिदास, आपण आयोजक आहात, कदाचित त्या सूचना आमच्यापर्यंत आम्ही देण्यापेक्षा, आमच्याकडनं वाईट वाटण्यापेक्षा तुम्ही आतमध्ये आहेत, तुम्हीच देत चला. कारण या कॉमेंट्री वाला कसा सांगला तर तो आयोजक बाजूला राहतो, पण कॉमेंट्री वाल्यावर पक्का जणांचं डोळं. त्यामुळे आमच्याकडे त्या सूचना आणण्यापेक्षा तुम्ही आत आहे तर तुम्ही आतल्यातच कार्यक्रम करा. तिसऱ्या पंचांचा सिग्नल येतोय, फलंदाज सेफ आहे. जरूर अगदी आपण पाहतो तिसऱ्या पंचांची मदत घेतली होती. इथून मित्रांनो सहकार्य करा, 8 सेकंदाच्या आतमध्ये रिव्ह्यू घ्या आणि कॉल करा आमच्यापर्यंत. यावेळेस मात्र याच भयानक डावी एसटी मिस करत असताना पंचाने दर्शवलं गेलं हा चेंडू खराब आहे, व्हाईट बॉल आहे, चुकीचा चेंडू आहे, तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. आणि इथे मात्र निश्चित धावफलकावरती एकदा व्हाईटची ऍड होईल. अशा 2 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा सुमित तयार. यावेळेस मात्र टप्पा पडला, फलंदाजाला बीट करत चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. इथे मात्र कमालीचा अगोदरचा चेंडू थोडासा खराब राहिला, त्यानंतर या चेंडूवरती थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजापासून थोडंसं लांब ठेवला आणि इथे बघता बघता हा चेंडू डॉट आला गेलाय. एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुमितच्या माध्यमातून पाहायला मिळाली. यावेळेस समोरच्या दिशेला फटका हवेत घेतलाय, शतरक्षक बॉल खाली, डाऊन द ग्राउंड. कुठल्याही प्रकारची चुकी होत नाही म्हणून तर सांगितलं जातं, ज्याचा पडा तर टक्काल त्याला मोकार अक्काल. मोकार भारी कॅच. इथे मात्र टिपला असेल फलंदाज बाद. आणि इथे यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज स्वप्नील भोईर. स्वप्नील भोईर मैदानाच्या आतमध्ये यावेळेस इंटर होताना पाहायला मिळतोय. एकंदरीत आपण पाहू शकाल बारीक पोरा त्याला निजेल काय होईल. 3 वाजा आले. जाऊया निश्चित. सुमित पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. जरूर येणारा चेंडू पाहावं लागेल. आणि इथे मात्र फुलातून चेंडू षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. संघाची टोटल धावा धावफलकावरती अवघ्या 2च धावा धावफलकावरती पाहतोय. 12 चेंडू 36 ची गरज आहे. टाइम तुमचा काउंट आहे याची नोंद घ्या. त्यामुळे 2 षटक ही तुम्हाला 10 मिनिटात बरोबर कंप्लीट करायचे, अन्यथा शेवटच्या षटकामध्ये 2 शतरक्षक 30 सर्कल मध्ये घेतले जातील याची नोंद घ्यायची आहे. हातात नाही चोळी आणि गावभर आरोळी. हा व्हाईट बॉल, खराब चेंडू. डावी एसटी मिस करत असताना पंचाने दर्शवलं की हा चेंडू तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. पहिला चेंडू करणला लेंथ लाईन सापडली नाही. येणारा चेंडू कशा प्रकारे राहील. करण पुन्हा एकदा तयार होतो. स्ट्राइक येत होती राजेंद्र भोईर नाही. हा देखील इथे डॉट राहिला. एक चांगली गोलंदाजी करणच्या माध्यमातून चांगलं कमबॅक मिळवलं जातं. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज होईल तयार. करण गोलंदाजी मार्गावरती. इथे घडले काय. अजून एक बॉल व्हाईट. काय सांगायचं आहे. तो डोळं नंदरून टप्पा मारितो पण काय सांगायचं आहे. नेमूच गड्याला भेटेना. काय सांगायचं आहे. इथे मात्र निश्चित यावेळेस मात्र खेचून मारलाय बाबा घुमायला तो बेकार षटकार. गडी तसा रट्टाय तसा बेकार ठोशा षटकार.
आणि इथे हा नशिबाचा षटकार मिळत असताना लागोपाठचा फटायकन षटकार. दोन चेंडूवरती लागोपाठचे दोन षटकार येत असताना आता मात्र 16 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या आहेत. मित्रांनो मॅच मध्ये पहा, पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आल्या होत्या. या करणच्या या षटकामध्ये थोडस महागड षटक आणि यावेळेस देखील अजून एक बेकार नाट्यो करण गडी कसा आहे ना तो काय सांगायचं आहे. आडिया बांध्याचा गडी 1.25 क्विंटल बारदान, भयानक काम. इथे लागोपाठचे 3 षटकार राजेंद्र भोईरच्या बॅटमधनं पाहायला मिळालेत आणि अशा पद्धतीने आता मात्र धावसंख्या 22 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. 8 चेंडू 16 ची गरज आहे. 8 चेंडू 16 धावा. ओहो, 3 षटकारांच्या माध्यमातून मॅच मध्ये पहा पुन्हा एकदा वार की पलटवार हे समीकरण डोळ्यासमोर पाहायला मिळालं. पहिलं षटक सुमितचं राहिलं, अवघ्या 2च धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये षटकारांचा पाऊस पाडला जातोय राजेंद्र भोईरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा करण तयार, स्ट्राइक येत होती राजेंद्र भोईर आणि इथे वन्स मोर आता नाही आहे, परंतु इथे फटका चांगला खेळ. ओहो, इथे घडलं काय. बरा झाला बाबा, मग योग गडी आला नाही, तुम्ही बोशाडा खाताना दन होती. गडी इकडे उठलं तर चांगलं डोळं गरम करून. काय आहे आमचा बाकरू लय दिसतंय पाखरू, परंतु इथे थोडस बेडूक चाप्या काम. 2 धावा अशा धावा 24 धावा आहेत. करण तयार, स्ट्राइक येऊन पुन्हा एकदा राजेंद्र. यावेळेस समोरच्या दिशेला खाली क्षेत्रक्षक बॉल पर्यंत पोहोचला. ओ बेकार. सासू सुनेची आणि आयटम कुणाची. बाय मी लाजाळू ग लाजाळू आणि बॉल कसा सांभाळू. शम कार्यक्रम झाला. बॉल सीमारेषा बाहेर जात असताना धावा मिळतील 4. आता धावसंख्या 28 वरती जाऊन पोहोचले. शेवटचे 6 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता. मॅच मध्ये कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे तुम्हाला या 10 धावा बनवायचे. 9 बनवल्यात तर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणारी टीम विजयी होईल. 10 मिनिटं तुमची कंप्लीट झालेली आहेत. 5 मिनिटं आपल्याकडे शिल्लक आहेत. जरूर पहिल्या षटकामध्ये पहा मित्रांनो, आता धावा धावफलकावर देत 28. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 2 आणि करणच्या या षटकामध्ये तब्बल 26 धावा खर्च झाल्यात. ओहो, अगदी आपण पाहतोय महागड षटक म्हणावं लागेल, कारण की पहिल्या षटकामध्ये सुमितची गोलंदाजी अप्रतिम राहिली होती. तिथे जणू काय असं वाटलं होतं की आता गावदेवी कोल्हारे हा संघ सामन्यामध्ये संपूर्ण दबदबा निर्माण केलाय, परंतु करण आला. करणला लाईन सापडली नाही, लेन सापडली नाही, थोडीशी चुकीच्या मार्गाने गोलंदाजी केली आणि तिथे मात्र तब्बल 26 धावा खर्च केल्या. कुमार आलाय गोलंदाजी मार्क होती. 6 बॉल 10 ची आवश्यकता. 6 चेंडू 10 ची आवश्यकता. बॅटवरती चेंडू आला, एक सिंगल घेण्याचं नाही. जाहिरात होती बेकार का, सुमडेत कोंबडी मारायची घेतली ती. आणि सुनीलजी जोशी यांच्या माध्यमातून विकेट साठी 500 रुपयांचं पारितोषिक. अगदी पाहावं लागेल. राजेंद्र भोईर आहे यावेळेस, ज्या फलंदाजांना मॅच मध्ये संपूर्ण ताकद लावली आणि बघता बघता शेवटच्या षटकामध्ये ती मॅच गरम करून ठेवली. आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत 5 आणि धाब्यांची गरज आहे ती म्हणजे 9. 5 बॉल 9 धावा बनवायच्या आहेत. इथून पुढे कोण सामन्यामध्ये वर्चस्व गाजवणार, टीम आई गावदेवी कोल्हारे की टीम मालेगाव. 5 बॉल 9 धाब्यांची आवश्यकता. 5 चेंडू 9 धावेची आवश्यकता असताना मालेगाव टीमचा ब्रँड राजेंद्र भोईरच्या बॅटमधनं हा नेत्रदीपक षटकार. इथे मात्र आता विजयासाठी 4 बॉल आणि 3 धावेची गरज आहे. खऱ्या अर्थाने कुमार साठी आता एक मोठं आव्हान उभं राहिलं. कुठेतरी जर पाहिला तर करणनं त्या धावा खर्च केल्या आणि कुमार वरती दडपण आलं.
कारण की आता गोलंदाजी करायची म्हटली तर निश्चित ज्या फलंदाजाने मॅच खेचून आणली तोच फलंदाज समोर आहे, त्याच्या पुढे गोलंदाजी करायची तरी कशी, आता हे समीकरण आणि हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. पहा, चेंडू जर खेळताना फुटला आणि तो चेंडू जर झेल पकडला किंवा षटकार जाओ किंवा विकेट जाओ, त्यावरती तो चेंडू डेट दिला जाईल अशा आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना येते. पाहावं लागेल. 4 बॉल 3 धाबीची आवश्यकता. मॅच मध्ये कोण जिंकणार? टीम गावदेवी कोल्हारी की टीम मालेगाव, या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी लढत काही होऊ शकते मॅच मध्ये. दोन्ही संघ एकाच ताकदीच्या अनतुल्य बळाचे आहेत. 4 बॉल शिल्लक आहेत, धाबींची आवश्यकता आहे 3. कोण जिंकणार ही मॅच? ओहो, लाईन खराब, दिशा भरकटली. इथे घडतंय काय कुठेतरी नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाज कुमारला, आणि या नियंत्रणावरती गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आता 4 बॉल आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 2 बनवायचे आहेत. कुमार तयार. 4 बॉल 2 धावेची आवश्यकता. 1 धाव तर इथे वेगाने कंप्लीट झाली आणि बघता चेंडू सीमारेषेच्या बाहेर जात असताना मालेगाव हा संघ हा सामना विजयी होतोय. हार्डलक टीम गावदेवी कोल्हारे विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोडस कौतुक. सुमित आणि मला वाटतं 1 षटकार आणि 1 चौकार कुमार, या दोनही खेळाडूंना मी विनंती करेल या तुमचं पारितोषिक घेऊन जा.